तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत खाऱ्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे। खारं वांगं जर म्हटलं तर परतदा हिरवी मिरचीचे ते आवर्जून केल्या जाते, पण मी या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर न करता लाल तिखटाचा उपयोग करून इथं ही वांग्याची रेसिपी शेअर करते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि त्यासोबत ते बेल आयकॉनने बटन दाबा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर जर असेल पेज नक्कीच फॉलो करा। चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया। तर या ठिकाणी वांग्याची भाजी बनवण्यासाठी लांबसड असे काटेरी वांगे घेतलेले आहेत, ते आपल्याला मधोमध कट करून घालायची। आता वांग्याची भाजी जर म्हटलं तर बरेचदा प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवली जाते, पण अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छानही लागते आणि नक्कीच तुम्हाला आवडेल। ते मी साईडला पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवले, ते प्रत्येक वांगे कट केलेले मिठाच्या पाण्यात आपल्याला बुडवून घालायचे। अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला हे वांगे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। त्या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी, खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे। हवं असलं तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ पण इथं वापरू शकता, जर तुम्हाला तीळ आवडत असेल तर। त्यांनी भाजीला खूप चांगला घट्टपणा येतो आणि चवही चांगली लागते। पण मी या ठिकाणी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा इथं उपयोग करणार आहे। खोबरंसुद्धा आपल्याला खीस घ्यायचा आहे आणि तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला खीस जर नसेल करायचा, तुम्ही तो खोबऱ्याचे तुकडे करून पण तुम्ही भाजू शकता। दोघे भाजलेले मिश्रण आपण एका तव्यात साईडला काढून घेऊ। 30 कढई घ्यायची, त्याच कढईमध्ये मी 1 चमचाभर अर्धा चमचा तेल आणि हळद घालून घ्यायची। जे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेले वांगे ते आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी तेलात चांगलं होऊ द्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ आपल्याला थोडंच घालायचं, कारण वाटणामध्ये पण आपण मीठाचा उपयोग करणार आहे। असे केल्याने काय ते वांगे पटकन होतात आणि भाजीला वेळसुद्धा लागत नाही। त्यामध्ये मी शेंगदाणे, खोबऱ्याचं खीस, लसूण आणि कोथिंबीर घेतले वाटण्यासाठी। आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, नंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं। वाटणं आपल्याला खूप जास्तही बारीक वाटायचं नाही। त्यात मी 2 चमचे तर लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा हळद, धना पावडर आणि गरम मसाला घेतलेत। घरात जे कोरडे मसाले असते आपलं ते इथं घ्यायचे आहेत। अर्धा इंच आल्याचे तुकडे इथं वापरलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे। आता जे वाटलेलं वाटण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। खूप जास्त आपल्याला बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसर जरी असले, शेंगदाण्याचे कण जरी झाले तरी काही हरकत नाही, अशी भाजी खायला खूप छान लागतं। आता जे शिजलेले वांगे होते त्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे, त्याने आपली भाजी पटकन होते। जेव्हा आपण वांगे शिजायला घालू, म्हणजे डायरेक्ट वांग्यात जर मसाला घातला तर भाजी करायला वेळ लागतो शिजायला, म्हणून मी आधी तेला मिठात वांगे शिजून घेतले, नंतर त्यात मसाला घालून तेलामध्ये सोडणार आहे, म्हणजे भाजी पटकन होते आणि वेळसुद्धा आपला वाचतो। तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तर तुम्हाला 100% आवडेल। आता फोडणी करून घेतो। फोडणीसाठी मी 30 कढई वापरलेली तिथं, त्याच कढईमध्ये आपल्याला मी थोडंसं तेल, आता भाजीला बरंचसं भाजी असं काही काही अशा त्याला भाजीला तेल थोडं जास्त लागतं। त्यात मी चांगला 1 ते 1.5 पळी तेल घेतले। जिरं मोहरी घालून घ्यायची त्यामध्ये, जो वांग्यामध्ये मसाला आपण भरला होता तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे। म्हणजे वेगळं आपल्याला लाल तिखट, घरातले कोरडे मसाले वेगळे घालायची गरज नाही। आणि जर साईडला मसाला शिल्लक उरला तर तो सुद्धा आपल्याला तेलात चांगला परतून द्यायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगला मसाला तेलात परतू द्या। जेवढा आपण मसाला तेलामध्ये परतू तेवढी आपली भाजीची चव त्यावरती अवलंबून असते, म्हणजे भाजीला एक चांगलीच टेस्ट लागते। म्हणून आपला शक्यतो जेवढा मीडियम गॅसवर ते मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आता वेगळं मसाला घालतात ते लाल वगैरे तिखट वगैरे घालायची गरज नाही, कारण ऑलरेडीच आपण मसाला वाटताना थोडंसं त्यामध्ये घातलं होतं, म्हणून आपला हा मसाला चांगला तेलात परतून द्यायचा आहे। त्यात थोडंसं आपण इथं पाणी घालून घेणार आहे। आता ग्रेव्हीची भाजी म्हटलं खारं वांगं तर आपण जरा पातळ करत नाही, थोडं घट्टसंच केलं जाते, म्हणून मी तर घट्टसे वांगं करणार इथं। आता पाणी तुम्हाला जेवढं लागेल त्याकडून तुम्ही पाणी त्यामध्ये घाला, कारण भाजी शिजल्यानंतर थोडीशी घट्टच होतं ती, म्हणून आपल्याला आता जेवढं पाणी लागेल तेवढं तो त्यामध्ये घालून घ्या। आता मी जवळपास इथं अर्धा तांबे इथं पाणी घालून घेतलं आहे आणि चांगलं उकळू द्यायचे। उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल आपल्या भाजीला चांगलं सुटलं आहे साईडला आणि वांगे पण ते शिजले, तरीसुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं पुन्हा त्याला उकळू द्यायची आहे। म्हणजे ही भाजी शिजायला मला 3 ते 4 मिनिटं गेले आहेत। छान असं भाजी चांगलं उकळू द्यायची त्याली आणि छान तरंगही चांगला आल्या आहेत। वरतून छान असं हिरवेगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी चांगली 1 ते 2 मिनिटं पुन्हा उकळू द्यायची। तुम्ही पाहू शकता मस्त आपली झणझणीत अशी खाऱ्या वांग्याची इथं भाजी तयार झाली आहे। तुम्ही त्यासोबत पोळी खा, भाकरी खा, काहीही खा, या भाजीसोबत काहीही खायला चांगलं लागतं, किंवा तुम्ही पांढरा भात जरी खाल्ला त्यासोबत तरी तो चांगला लागतो। आपली झणझणीत मस्त खाऱ्या वांग्याची लाल तिखटाची भाजी इथं तयार झाली आहे। त्यासोबत मी कढी केलेली आहेत आणि मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या आहेत, म्हणून अशा चपात्यांचा रंग जरा वेगळा आहे, म्हणजे काळपट आला आहे। त्यासोबत चटणी केलेली आहे। मस्त आपली झणझणीत वांग्याची भाजी इथं तयार झाली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना।